नमस्कार. तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या YouTube चॅनल ऋतंभरा प्रज्ञामध्ये मी मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे होओपोनोपोनो म्हणजे काय? तर बऱ्याच जणांसाठी ही संकल्पनाच नवीन असणार आहे. पण आपण ही संकल्पना खूप सोप्या भाषेत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्याआधी मी माझं स्वतःचं एक छोटंसं इंट्रोडक्शन तुम्हाला देते. मी प्रियंका बागुल खैरनार, सर्टिफाईड होपोनोपोनो आणि EFT हीलर. चला तर मग सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. त्याचं नाव आहे होपोनोपोनो म्हणजे काय? तर होपोनोपोनो काय आहे हे समजून घेण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. तुम्ही तुमच्या घरामध्ये जाळं बघितलं असेल, जे कोळी किडा आपण म्हणतो जाळं बनवतो, ते जाळं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. काय वाटतं तुम्हाला ते घरात कुठे असतं, कुठे तुम्हाला ते दिसतं? तुम्ही मला कमेंट करणार आहात की तुम्हाला जाळं तुमच्या घरात कुठे बघायला मिळतं? हो, तुम्ही बरोबर आहात. हे जाळं आपल्याला घराच्या कोपऱ्यांमध्ये बघायला मिळतं. त्याचप्रमाणे आपल्या आतमध्येही जाळं असतं. आता हे कसं? तर आपल्या आतमध्ये म्हणजेच आपल्यामध्ये नकारात्मक भावना, नकारात्मक विचार, राग किंवा मग ज्या जुन्या आठवणी असतात, ज्या फार वाईट असतात किंवा काही दुःखद घटना आपल्यासोबत घडलेल्या असतात, त्या कुठेतरी आपल्या अवचेतन मनात स्टोअर असतात म्हणजे साचवल्या गेलेल्या असतात. आणि ह्याच एक जाळं बनून आपल्या आयुष्यातील प्रगती थांबवत असतात. आता आपल्या घरातलं जाळं तर आपण झाडूने केव्हाही काढू शकतो आणि आपण ते काढतही असतो. साधारणतः एक 15 दिवसात, 1 महिन्यात किंवा सणावाराला तरी आपण ते जाळं काढत असतो. ते आपल्याला दिसतं म्हणून आपल्याला ते काढताही येतं. पण आपल्या मनातलं किंवा आपल्या शरीराच्या आतमध्ये साचलेल्या या नकारात्मक भावनांना आपण ना कधी बघतो किंवा कधी बघण्याचा प्रयत्नही करत नाही आणि मग ते काढणं तर लांबचीच गोष्ट आहे. आज आपण हे जाळं, हे भावनारूपी जाळं कसं काढायचं हे बघणार आहोत. आणि हे काढण्यासाठीच आपण होपोनोपोनो या तंत्राचा वापर करत असतो. तर होपोनोपोनोची सुरुवात ही एक हवायन प्रांतात झाली. ही एक प्राचीन पद्धती आहे जी अध्यात्मावर बेस्ड आहे म्हणजे अध्यात्माशी रिलेटेड आहे आणि सोबतच काही वैज्ञानिक पुरावेही यासोबत आहेत. या कन्सेप्टमध्ये या संकल्पनेमध्ये आपण फक्त 4 वाक्यांचा उपयोग करत असतो आपल्या आतमधला हा कचरा किंवा हे जाळं काढण्यासाठी. तर ती 4 वाक्य कोणती? तर पहिलं वाक्य असतं आय एम सॉरी. दुसरं वाक्य असतं प्लीज फॉरगिव्ह मी. तिसरं वाक्य असतं थँक यू आणि चौथं वाक्य आहे आय लव्ह यू. हेच मी आता तुम्हाला मराठीत सांगते. मराठीत पहिलं वाक्य आहे मला क्षमा करा. दुसरं वाक्य आहे कृपया मला माफ करा. तिसरं वाक्य आहे मी कृतज्ञ आहे, आभारी आहे. आणि चौथं वाक्य आहे मी तुमच्यावर प्रेम करतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही वाक्य म्हणायची तरी कुणाला आहेत? तर ही वाक्य आपण स्वतःसोबतच म्हणत असतो. आपण आपल्या भावनांची आणि आपल्याच विचारांची जबाबदारी घेऊन आपण ही वाक्य स्वतःसोबतच म्हणायची असतात. तर थोडक्यात होपोनोपोनो काय आहे हे सांगायचं झालं तर मी तुम्हाला इतकंच सांगेल की आपल्याच आतमध्ये असलेल्या प्रेमाच्या शक्तीने, क्षमेच्या शक्तीने व कृतज्ञतेच्या भावनेने स्वतःतील भावनांना, स्वतःतीलच विचार, भावना यांना बरं करणं म्हणजेच होपोनोपोनो. अशाच जर तुम्हाला नवनवीन व सकारात्मक व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा आपण भेटूया अशाच एका
नवीन व सकारात्मक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू.